नमस्कार. टॉप ऍक्टिव्ह नॅचरल सॉल्ट प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुचानामध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा होळीचा दिवस आहे. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप स्पेशल दिवस आहे आजचा. मंडळी, आपला भारत देश हा वैविध्यपूर्णतेने नटलेला देश आहे आणि त्याचमुळे इथले सण जे आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीने प्रत्येक घरामध्ये साजरे केले जातात. मंडळी, जेव्हा पण सणांचा मी विचार करतो ना, तेव्हा मला आपल्या पूर्वजांचं खूप अप्रूप वाटतं. त्यांनीच आपल्यापर्यंत ही प्रथा पोहोचवली आहे की प्रत्येक सण दरवर्षी आनंदाने साजरा करायचा. आता एक उदाहरण घ्यायचं तर आजच्याच दिवसाचं होळीचं आपण सगळे एकत्र येतो आणि रात्री होळी पेटवतो, नाही का? तर मला वाटतं याच्या मागचं कारण असावं की आपल्या मनामधले जी जळमट, रुसवे फुगवे, निगेटिव्हिटीज या सगळ्या गोष्टी त्या अग्नीमध्ये जळून जाव्यात आणि आपलं जे आयुष्य आहे नवीन जोमाने, उत्साहाने आणि पॉझिटिव्हिटीने दुसऱ्या दिवशीपासून स्टार्ट व्हावं, असं यामागचं कारण असावं. आणखीन एक गंमत म्हणजे कुठलाही सण असला ना आपला, तर त्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा खूप मोठा पार्ट असतो, नाही का? त्याच्याशिवाय आपले सण साजरे होत नाही आणि होळी पण त्याला काही अपवाद नाही आहे. आपल्याकडे जसं सणांचं वैविध्य आहे तसंच त्या सणांना केल्या जाणाऱ्या पदार्थांचं पण वैविध्य आहे. जशी आपल्याकडे मस्त गरमागरम पुरणपोळी केली जाते आज, तशीच वेगवेगळ्या प्रदेशामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. चाटचे प्रकार आहेत, थंडाई आहेत, असे बरेचसे प्रकार आहेत. मंडळी, मला असं वाटतं होळी आणि थंडाई हे एक समीकरण आहे. त्याच्यामुळे थंडाईच्या फ्लेवरचं मी एक आज डेझर्ट करणार आहे आणि त्याचबरोबर एक चाटचा पण खूप इंटरेस्टिंग प्रकार करणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला या रेसिपी जाणून घ्यायची असतील आणि ताबडतोब करायची असतील. आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि आजचे पदार्थ पण एकदम स्पेशल आहेत. आज आपण जो पहिला पदार्थ करतोय तो आहे थंडाई ॲपल क्रंबल. एक काम करूया, सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे दूध, व्हॅनिला केक, सफरचंद, काजू, साखर, बटर, खसखस, नंतर बदाम घेतलेत आपण, पिस्ता, नंतर इथे आपण गुलाब पाणी घेतलेलं आहे, बडीशेपेची पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर इथे काळी मिरी पूड घेतलेली आहे, बदाम बारीक कापलेले आहेत आपण स्लायसेस, आणि इथे आपण घेतलंय केशर. तर आपण साहित्य बघितलेलं आहे. आणि इथे जे इथे केक वापरतोय हा व्हेज केक आहे, एगलेस केक इथे वापरतोय मी, जे रेडीमेड मिळतात त्याचा वापर करतोय. एक काम करतो, दूध इथे सगळ्यात आधी तापवायला ठेवतोय. आणि आता एक काम करतो, इकडे आपल्याला जी पेस्ट तयार करायची आहे त्याच्यासाठी मी काय करतोय, एक तर याच्यातलंच थोडंसं दूध खाली घेतोय, जाणारे थोडे पिस्ते, एक 8-10 पिस्ते थोडे पाण्यात भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे थोडेसे सॉफ्ट होतील या गोष्टी आणि पेस्ट व्यवस्थित होईल त्या दृष्टीने. आणि बदाम एक 8-10 बदाम घेतलेले आहेत, काजू 4 ते 5, खसखस आपण पाण्यात भिजवून घेतलेली आहे, त्याची ती पण थोडीशी एक अर्धा चमचा ती याच्यात वापर करतो मी खसखसचा. आणि याच्यामध्ये आता मुख्य म्हणजे याच्यात थोडेसे जे फ्लेवरिंग्स आहेत ते काळी मिरी आहे, शोप आहे, थोडीशी काळी मिरी पूड टाकतोय, त्याचबरोबर बडीशेप पूड टाकतोय. याला आपल्याला वाटायचं, पण त्याच्या आधी दूध तापवताना याच्यात टाकतोय थोडं केशर. काय की होळीचा दिवस आहे, मस्त झाला पाहिजे आपलं डेझर्ट. आपण आजचा जो खास दिवस आहे, होळीचा दिवस, तो सेलिब्रेट करतोय आपल्या किचनमध्ये आणि खास पदार्थ करून. आणि आपण आता करतोय हे आपण थंडाई ॲपल क्रंबल ही एक रेसिपी करतोय. त्याच्यामध्ये थंडाईच्या फ्लेवरचं हे डेझर्ट आहे, एक स्वीट आहे. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, दूध आटवून घेतलेलं आहे आणि हे झाल्यानंतर एका बाजूला आपण जी पेस्ट केली आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे, खसखस आहे आणि बडीशेप आणि थोडीशी काळी मिरी हे टाकून आपण याला एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि इथे आहेत सफरचंदाचे तुकडे, ते मी टाकणार आहे. आता याच्यात जाणार आहे सफरचंदाचे तुकडे. हे टाकल्यानंतर त्याला मी जस्ट ढवळून घेतो, हे शिजले पाहिजेत. आणि याच्यात जाते आहे ही जी पेस्ट करून घेतली आपण, ती पण याच्यात टाकतोय. त्याच्यात आहे मस्तपैकी बदाम आहेत, खसखस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. याला एक थिकनेस त्यांनी येणार आहे, चव येणार आहे छान त्याच्यामुळे. आणि ठीक आहे, एखाद दिवस काही हरकत नाही, थोडेसे आपल्याला डाएट आणि बाकीच्या गोष्टी असतात, पण सणाच्या दिवशी हे सगळं करायचं नसतं. सणाच्या दिवशी आपल्याला आस्वाद घ्यायचा असतो छान छान पदार्थांचा आणि तो आपण नक्कीच घेणार आहोत. आता एक काम करतो, थोडी साखर याच्यात जाऊ देतो, थोडंसं याला आटवून घ्यायचं आहे आपल्याला. ते होळीच्या वेळी जर लाकडं कमी पडली ना तर बऱ्याच वेळा काय करायची आमची मित्रमंडळी, काय बंगल्यांच्या बाजूला जे ताट्या असायच्या त्या रात्री काढल्या जायच्या बरं का. गंमत असायची ती, पण म्हणजे सांगतो, एक आठवण आली मला एकदम अचानक. आणि ती टाकायची सगळी त्याच्यामध्ये होळीमध्ये. याला थोडंसं क्रंबल करून घेतोय. हा जो व्हॅनिला केक आहे त्याला थोडेसे त्याचे क्रम्स करून घेतोय. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे थोडं बटर,
1 चमचा बटर टाकतोय, थोडंसं याला मिक्स करून घेतोय सगळं, याला मिक्स करून घेतलेलं आहे. बस हे रेडी आहे आपलं. आणि एका बाजूला आपण हे जे क्रम्बल करायचं त्याच्यासाठी जे ॲपलचं जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये केशराचा फ्लेवर आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी टाकल्या आहेत, ॲपलची मस्त चव उतरली आहे याच्यामध्ये. आणि याला आता जस्ट स्टर करू आपण. हे झालेलं आहे. आता एक काम करतो, एकच गोष्ट यात टाकायची राहिली ती म्हणजे आपण गुलाब पाणी याच्यात थोडंसं टाकणार आहोत. वा, आणि याला आता मिक्स करून घेतोय. आहा, जबरदस्त होणार आहे डेझर्ट. याला काढून घेतलेलं आहे या बोलमध्ये. बघ एकदम थिक आणि मस्त झालेलं ते. आणि आता याच्यावरती जाणार आहे हे जे बटर आणि आपण जो व्हॅनिला केक आहे ना त्याचं मिश्रण टाकतोय. याच्यावर जातं हे केकचं क्रम. आता याच्यावरती जाणार आहेत हे बदामाचे काप. आणि आता आपल्याला याला काय करायचं आहे, याला फक्त मंडळी याला फक्त आता बेक करून घ्यायचं आहे साधारणपणे 170 डिग्रीजवर 10 ते 12 मिनटं. याला मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे आणि रंग आल्यानंतर त्याला काढायचं आहे. आणि हे बेक होताना काय होणार आहे, यातलं मॉइश्चर आणखीन जाणार आहे, त्याच्यामुळे खालचं जे मिश्रण आहे ते आणखीन ड्राय होईल आणि मस्त होईल. आणि नंतर याला थंड करा, चिल्ड करा मस्त. आणि जो काही तुमचा आजचा स्पेशल मेनू असेल त्याच्यासोबत ही आजची होळी स्पेशल डिश म्हणून सर्व करा, थंडाई ॲपल क्रम्बल. आणि करून मला नक्की सांगा बरं का ही डिश तुम्हाला कशी वाटली ती. एक काम करू, याला मी बेक करून घेतोय आणि नंतर याला थंड करून नंतर तुमच्यासाठी सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. थंडाई ॲपल क्रम्बल करण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, व्हॅनिला केक, सफरचंदाचे काप, बटर, साखर, भिजवलेले काजू, पिस्ता, भिजवलेले बदाम, भिजवलेली खसखस, काळी मिरीची भरड, बडीशेप पावडर, गुलाबाचं पाणी, बदामाचे काप आणि केशर. कृती: प्रथम कढईमध्ये दूध गरम करून घ्यावं. दूध गरम झाल्यावर त्यामध्ये केशर घालावं. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध, 8 ते 10 पिस्ता, 8 ते 10 बदाम, 4 ते 5 काजू, भिजवलेली खसखस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि बडीशेप पावडर घालून सर्व एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर उकळलेल्या दुधामध्ये सफरचंदाचे काप, तयार पेस्ट आणि साखर घालून मिश्रण आटवून घ्यावं. सफरचंदाच्या आटवलेल्या मिश्रणामध्ये गुलाब पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका बेकिंग डिश मध्ये प्रथम सफरचंदाचे तयार मिश्रण घालून त्यावर व्हॅनिला केकचे क्रम्बल्स आणि बदामाचे काप घालावेत. एका ओव्हन मध्ये 170 ते 180 डिग्रीला बेक करून घ्यावं आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. आता आपण करतोय पालक खास्ता आणि मटर चाट. एक वेगळी रेसिपी आहे, या मागची स्टोरी तुम्हाला नंतर सांगतो. सगळ्यात आधी साहित्य सांगतो तुम्हाला. लागणारं साहित्य इथे घेतलंय आपण टोमॅटो, नंतर आपण इथे घेतलेले पटॅटो सल्ली, नंतर इथे मैदा घेतलाय, नंतर हिरवे सुके वाटाणे घेतलेले भिजवून घेतलेले, नंतर कांदा आहे, नंतर इथे आपण घेतलेलं तूप, नंतर रोस्टेड जिरा पावडर आहे, गोड दही आहे, त्याचबरोबर इथे पालक प्युरी घेतलेली आहे, नंतर हिरवी चटणी घेतलेली आहे, नंतर इमली चटणी घेतली आहे, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला, ओवा, नंतर हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, नंतर तेजपान आणि दालचिनी घेतलेली आहे, बारीक चिरलेलं लसूण घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे आपण घेतलेलं बडीशेप पूड, काळं मीठ, नंतर त्याचबरोबर इथे आपण ब्लॅक पेपर क्रश केलेलं आहे, नंतर आमचूर पावडर आहे, हळद, तिखट आणि मीठ. ही रेसिपी करण्याचा मागचा उद्देश आहे की एक होळी आणि या सुमारास बऱ्याच गोष्टी आमच्या घरी आणि आपल्याला व्हायच्या त्या संबंधीची काही माझी आठवण आहे. तर मला आठवतं की मी आणि माझी मित्रमंडळी ट्युशनला जायचो किंवा ट्युशनला जातोय या नावाखाली एक 2-3 तिथे आमचे स्पॉट होते. त्या ठिकाणी जाऊन आम्ही मस्त चाट खायचो, एक खास्ता चाट. आणि एक दिवस काय झालं, होळीचाच त्या सुमाराची गोष्ट आहे की मी सांगितलं होतं आम्ही ट्युशनला चाललो आहे आणि आम्ही ट्युशनला, तुम्हाला माहिती आहे ना ट्युशनला जायचं नसतं तेव्हा कधी कधी, जस्ट गंमत सांगतोय बरं का. तर तिथे न जाता अशा आम्ही आमच्या जे एका स्पॉटवर गेलो, तिथे आम्ही मस्त चाट वगैरे खाल्ली आणि त्यानंतर घरी आमच्या तिथपर्यंत आमच्या टीचरचा, आमच्या सरांचा फोन ऑलरेडी घरी गेला होता की ही साहेब ट्युशनला आलेले नाही आहेत म्हणून वगैरे. आणि आम्ही सांगितलं घरी जाऊन की मी तर ट्युशनला गेलो होतो वगैरे. आणि त्यानंतर काय झालं असेल हे मला तुम्हाला सांगायची जरूरत नाही, नाही का. तर अशा काही गोष्टी आहेत. पण ती जी खास्ता चाट होती ना ती एकदम जबरदस्त होती आणि त्याच्या आठवणी आजही आहे. आणि अजूनही अकोल्याला गेल्यानंतर मित्रांबरोबर त्या स्पॉटला जायला खूप मजा येते. आता हे करण्यासाठी आपण काय करूया, हे भिजवून गेलेले वाटाणे आहे. आता मी इथे पॅनमध्ये करतोय, घरी तुम्ही कुकरमध्ये पण याला त्याच पद्धतीने करू शकता. तर वाटाणे जे आहेत त्याची जी प्रोसेस आहे त्याला आपल्याला
एका मसाल्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचं आहे छान. तर ते करण्यासाठी आपण घेऊया याच्यामध्ये तेल. आणि आता याच्यामध्ये तेल तापल्यानंतर तेजपान टाकतोय आणि दालचिनी याच्यात टाकतोय. आता जरा हे तेजपान छान लाल झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये टाकूया आपण थोडी हिरवी मिरची, लसूण टाकूया 2 चमचे आणि थोडंसं आलं, 1 चमचा आलं. आणि याला मस्त लाल करून घेऊया आपण. घरी कुकरमध्ये पण आपल्याला याच पद्धतीने करता येईल. कुकरमध्ये त्याला 3 शिट्ट्या झाल्या की थोडंसं मंद आचेवर त्याला अजून 10 मिनिटं ठेवायचं. नंतर म्हणजे मुख्य म्हणजे काय, ते मटरचे दाणे ते सॉफ्ट झाले पाहिजे, छान शिजले पाहिजे. थोडी काळी मिरी त्याच्यात पण टाकतोय मी. काळी मिरीचा ना परतल्यानंतर जो वास येतो तो खूप छान, त्याला पण चव मस्त येते, वास पण छान येतो. आणि आता याच्यात जाणार आहे थोडी हळद आणि तिखट. अशा सगळ्या गोष्टी चाट वगैरे या झणझणीत पाहिजे, मस्त पाहिजेत एकदम. आणि आता याच्यात जाणार आहे टोमॅटो. वा, टोमॅटो परतून घेतोय. थोडीशी रोस्टेड जिऱ्याची पावडर पण याच्यामध्ये जाणार आहे. थोडीशी आमचूर पावडर पण याच्यात जाणार आहे. त्याला एक छान अशी टँगी चव यावी मटरला म्हणून आपण आमचूर पावडर पण यात थोडी टाकतोय. हे झाल्यानंतर आपल्याला वाटाणे आहेत ते आपल्याला आपण रात्रभर भिजवलेले आहेत, 7-8 तास त्याला भिजवायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे पाणी, थोडंसं जाणार याच्यात ब्लॅक सॉल्ट, थोडंसं मीठ टाकू आपण, पण थोडंसं शिजल्यानंतर त्यात टाकू आपण. आणि आता याला याच्यावर ठेवतो मंद आचेवरती, याला शिजत ठेवतोय. आता इथे मटर आपण उकळत ठेवलेले आहे. आता आपल्याला करायचं आहे खास्ता. इथे घेतोय मैदा खास्ता करण्यासाठी. तर खास्ता म्हणजे बेसिकली आपण एक क्रिस्पी पापडी टाईप करतोय. आणि मैदा घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं एक फायबर पण असावं. त्याच्यात टाकतोय आपण पालक प्युरी टाकतोय. जसं आपण ही चाटची जरी रेसिपी असली तरी माझ्याकडनं एक छोटासा प्रयत्न असा असतो की थोड्या प्रमाणात का होईना भाजी किंवा पालक वगैरे याचा वापर त्याच्यात झाला पाहिजे, म्हणजे थोडंसं फायबर जातं त्या दृष्टीने. त्याचबरोबर थोडंसं ओवा याच्यात जाणार आहे. याच्यात जात आहे थोडं मीठ आणि थोडं तूप आपण गरम करून यात टाकूया. गॅस बंद करतोय आणि हे गरम तूप याच्यात टाकतोय. बस आता याला मिक्स करायचं आहे. लागलं तर किंचितचं पाणी टाकायचं आहे आणि बस मिक्स करून याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं जसं कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला करायची पुढची कृती. आजचा दिवस स्पेशल दिवस आहे, होळीचा दिवस आहे आणि रेसिपीज पण तितक्या स्पेशल झाल्या पाहिजे. आणि म्हणून आज एक मस्त चाटची रेसिपी करतोय आपण करतोय पालक खास्ता आणि मटर चाट. आणि ही करण्यासाठी आपण काय केलंय की मस्त मटर इथे शिजत ठेवलेले आहेत, त्याचे सगळे मसाले टाकून आणि एक डो तयार केलेला आहे. याचे करूया छोटे गोळे. याला घेऊया फोकनी. टाकूया. हे मंद आचेवर करायचं आहे आपल्याला. हे मी आधीच का नाही फोल्ड करत आहे, कारण की आधीच फोल्ड केलं तर ते आतमध्ये कच्चं राहील. त्या दृष्टीने थोडंसं याला तेलामध्ये हे करून घेतोय. मग आपल्याला त्याला जस्ट फोल्ड करायचं आहे आणि त्याला थोडंसं पकडून ठेवायचं आहे असं. कारण की खास्ताचा जो शेप आहे हा असाच असतो, त्याच्यामुळे मी त्याला तशाच शेपमध्ये करतोय. तर मंडळी याची पूर्वतयारी आपल्याला करता येईल, त्याला करून घेता येईल, आपल्याला ठेवता येईल आणि एअरटाईट कंटेनरमध्ये याला ठेवता येईल. आता मी काय करतोय, याला काढून घेणार आहे, क्रिस्पी त्याला तळून घेतोय. बस आता याला आपल्याला मस्त ब्राउनिश त्याला रंग आलेला आहे. आणि आता गॅस इथे बंद करतोय आणि याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. जसं हे खास्ता जसं थंड होईल तसं ते आणखीन क्रिस्पी आणि मस्त होईल. तर याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता याच्यात टाकू आपण बडीशेपेची पावडर आणि मीठ.
बस हे तयार आहे. आता आपण गॅस बंद करू आणि याला बाजूला ठेवूया. आता आपली तयारी सगळी झालेली आहे. आता तयार करूया आपलं चाट. मला तर खूप भूक लागली आहे खरं सांगायचं तर. एक खास्ता आहे खाली टाकूया मस्त क्रिस्पी. तसंही खायला खूप मस्त आहे. थोडी क्वांटिटी जास्ती करतोय कारण की या सगळ्या गोष्टी कमी क्वांटिटीमध्ये खाणं मला तरी जमत नाही. तुम्हाला जमतं का? याच्यात जाणार आहे हे आपण जे मटर केलेले आहेत ते याच्यावर टाकतोय. याच्यात जाणार थोडंसं स्वीट कर्ड, इमली चटणी, थोडी ग्रीन चटणी, काय मस्त. याच्यात हिरवी मिरची पण आहे चटणीमध्ये. याच्यात जाणार आहे थोडं तिखट, ब्लॅक सॉल्ट, कोथिंबीर, थोडंसं लिंबू. वा, कांदा ज्याला आवडत असेल त्यांनी टाकायचं आहे, पण मला याच्यामध्ये कांदा आवडतो त्याच्यामुळे मी कांदा टाकणार आहे. आणि याच्यात जाणार आहे थोडेसे सल्ली, बटाटा सल्ली टाकतोय. खूप मस्त वास येतोय. इथे या ठिकाणी डिश पूर्ण होण्यासाठी जी वाट बघायला लागते ना ती खरंच एक चॅलेंजिंग पार्ट आहे तो. याच्यात टाकतोय मी थोडे टोमॅटोचे स्लायसेस, आणि सगळ्यात शेवटी ही रोस्टेड जिरे पूड आणि थोडं मीठ. वाह, मला माहिती आहे की तुम्हाला ही चाट आवडली असणार आहे आणि खूप टेम्पटिंग होत असणार आहे आणि तुम्ही नक्की करणार ही चाट. पण ही करण्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल ती ताबडतोब लिहून घ्या. पालक खास्ता मटार चाट साठी लागणारे साहित्य: टोमॅटो, तळलेली बटाट्याची सल्ली, मैदा, भिजवलेले मटार, पालक पेस्ट, गोड दही, जिऱ्याची भाजलेली पूड, तूप, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, लिंबू, चाट मसाला, ओवा, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, तमालपत्र, दालचिनी, बारीक चिरलेला लसूण, बडीशेप पावडर, काळं मीठ, काळी मिरी पूड, आमचूर पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, हिरवी मिरची, 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, काळी मिरी पूड, हळद, लाल तिखट, टोमॅटो, भाजलेले जिरा पावडर, आमचूर पावडर, भिजवलेले मटार, पाणी, काळं मीठ, बडीशेप पावडर आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून कढईवर झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यावं. एका भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यामध्ये पालकची पेस्ट, ओवा, मीठ, गरम तूप आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पालकच्या पिठाचे छोटे गोळे करून ते लाटून घ्यावेत. लाटलेल्या पुऱ्यांना चमच्याने छिद्र पाडून घ्यावीत आणि या पुऱ्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार पुऱ्या ठेवून त्यावर शिजवलेलं मटारचं मिश्रण, गोड दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, लाल तिखट, काळं मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस, कांदा, तळलेली बटाट्याची सल्ली, टोमॅटोचे काप, भाजलेली जिऱ्याची पूड, मीठ आणि लाल तिखट घालून पालक खास्ता मटार चाट तयार करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. होळीच्या सणानिमित्त आपण मस्त मस्त रेसिपीज केल्या आहेत. त्या आता ट्राय आउट करून बघतो आणि तुम्हाला सांगतो ते कशा झाल्या आहेत. खाताना माझ्या जिभेवरती खूप साऱ्या चवी रेंगाळत आहेत. त्या म्हणजे एकतर क्रिस्पी जो खास्ता केला होता आपण, ज्याच्यामध्ये पालक टाकला होता आपण, त्याची चव क्रिस्पी आणि मस्त लागते, कुरकुरीत. त्याचबरोबर त्याच्यात आपण जे मटार शिजवले ते टेस्टी लागत आहेत आणि त्याच्याबरोबरीने वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावर घातल्या. आपण चटण्या घातल्या, त्याच्यावर आपण बटाट्याची सल्ली घातली, दही घातलंय आणि बाकी मसाला आहे, जिरा, या सगळ्यांचे फ्लेवर, सगळ्यांच्या चवी जिभेवर रेंगाळत आहेत. चव खूप सुंदर पद्धतीने या चाटमध्ये उतरलेली आहे. आता बघूया आपण जे ॲपलचं डेझर्ट केलं आहे थंडाई फ्लेवर्डचं. बघूया हा आजचं जे डेझर्ट कसं झालेलं आहे. वा, रिच आहे. नंतर सोप, ब्लॅक पेपर आणि या गोष्टी घातलेल्या त्याची चव आहे. आणि आपण जी पेस्ट केली आहे ना त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आहेत आणि खसखस आहे, त्याचा थिकनेस मस्त आलेला आहे. मुख्य म्हणजे रिच अशी टेस्ट आहे आणि ॲपलचा मस्त स्वाद त्या डिशमध्ये उतरलेला आहे. आणि केक बेक झाल्यानंतर त्याचं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, त्याची पण चव मस्त लागते. मुख्य म्हणजे त्याचं हे बघा ना तुम्ही, थंड झाल्यानंतर ते एकदम त्याला टेक्स्चर मस्त आलेलं आहे, घट्ट झालेलं आहे. थंडाईचा फ्लेवर आहे, त्याचबरोबर ॲपलचा फ्लेवर आहे आणि नंतर बेक डिशची मजा पण आहे. तर असं एक वेगळ्याच प्रकारचं मस्त डेझर्ट तयार झालेलं आहे. हे तर एकदम सॉलिड झालेलं आहे, पण याची चव तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला या रेसिपीज करून बघायला लागतील.
आणि करून चाखून मला कळवा नक्की तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या ते कळवण्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZeeNetwork.com. मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सण एन्जॉय करा, मस्त खा प्या, त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि सेफ होळी खेळा. तुम्ही पाहत राहा टॉप ऍक्टिव्ह नॅचरल सॉल्ट प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, को पावर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुचाना. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.